नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर नरम व जाळीदार अप्पम हे शेअर करणार आहे. त्यासाठी फक्त ही अ, चेट्टी, अप्पम चेट्टी बोलतात त्याला. हा असा वेगळाच पॅन आहे, तो मिळतो मार्केटमध्ये, तो वापरणार आहे मी. इथे मी साहित्यामध्ये ड्राय ईस्ट घेतले, 7 ग्रॅम्स किंवा 2 टीस्पून चालतात. मग साखर घेतले 3 टेबलस्पून आणि पाणी घेतले, कोमट पाणी, अर्धा कप. तर पहिला आपण हे मिक्स करून ठेवूया ईस्ट, म्हणजे तो फुलेल आपण तांदळाचं पीठ करेपर्यंत. तर याच्या ईस्टमध्ये मी आता कोमट पाणी घेतले आणि साखर, आणि आता हे चांगलं आपण मिक्स करूया आणि बाजूला ठेवूया 5 मिनिटासाठी. ठीक आहे. आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय. तर हे आपण ते ईस्ट बघा किती छान तयार झालंय ना, चांगला हे झालं बुडबुडे. आणि मीठ घालणं वापरणार आपण. इथे नारळ घेतलंय मी, त्याचे 2 कप शिरा काढलं, म्हणजे नारळाचं दूध काढलं 2 कप. तर आता इथे पहिलं आपण तांदळाचं पीठ घेऊया एका बोलमध्ये. त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया, आणि ते 2 कप केले ना नारळाचं दूध, ते घ्यायचं. आणि हे ईस्ट जे आता चांगलं फुगून आलंय, ते ईस्ट घालायचं आपल्याला, आणि स्टर करून आपलं ते स्मूथ बॅटर करायचंय. त्यासाठी मला ह्याच्यात मी 1 कप पाणी घालायला लागलं मला. मी त्या इन्ग्रेडियंट मध्ये असं दिलेलं आहे तुम्हाला माप. हे बघा, असं छान स्मूथ असं बॅटर होते. हे तुम्ही 15-20 मिनिटं हे बाजूला ठेवा झाकून. बस. आता इकडे आपण तो बघूया पहिला बॅटर कसं झालंय. पाहू शकता तुम्ही, असं काय छान फॉर्मेंट झालं बघा. जाळी सुटल्या ना त्याला अशी छान, म्हणजे आपलं हे तयार झालंय. ते मी गॅसवर ते अप्पम चट्टी ठेवलंय, चांगली गरम झाल्या. ते एक मी पळी चांगली घेते बॅटरची, आणि त्याच्यावर खाली हे करते, पॅनवर घालते, आणि हाताने तो पॅन वरती धरून तो गोल गोल फिरवायचा. त्याला आपण पळीने त्या डोसा करतो तसं करायचं नाही. हे असं एक्झॅक्ट मी दाखवलं तसंच करायचं. तुम्हाला पाहू शकता जाळी छान आलेली आहे, आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं ठेवायचं. वाव. मी पाहू शकता ती जाळी अशी सोनेरी रंग झाले बघा. आणि मी तेल अजिबात वापरलं नाही ह्याच्यासाठी. हे बघा, आहे ना, सुट्ट झालंय, असं चिकटत पण नाही पॅनला. मग ते अलगद आपण एका पॅन मध्ये काढायचं, सॉरी, एका बशीमध्ये काढायचं. वाव, सुंदर आहे ना. हे बघा, एकदम ऑर्नामेंटच वाटतो ना हा दागिना, इतकं सुंदर जाळी पडलंय. तर ही अप्पम करतो आपण, हे साऊथची रेसिपी आहे. पण अशीच रेसिपी श्रीलंकेमध्ये पण करतात, आणि त्याला ती लोक राईस हॉपर्स म्हणून बोलतात. त्याच्यामध्ये फक्त एक वेगळं काय आहे की राईस हॉपर्समध्ये ती लोक कधी कधी अंड पण घालतात. म्हणजे नॉन व्हेजिटेरियन लोकांना जर ब्रेकफास्टमध्ये अंड खायची सवय असेल ना, तर ती लोक हे अप्पम टाकायचं ह्याच्यावर, पॅनवर, आणि मग त्याच्यामध्ये अलगद एक अंड सोडायचं. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, बस. आता हे अंड घातल्यामुळे त्याच्यावर जरासं मीठ आणि काळं मिरी आपण नेहमी घालतो तसं, आणि 5 मिनिटं ठेवा. म्हणजे तुम्हाला आता अंड पाव खायच्या ऐवजी तुम्हाला हे अप्पम आणि अंड खाता येईल. हे बघा, बाजूचे काठ भाग असे जाळीदार आणि क्रिस्प झालेत, आणि मधली बाजू बघा इडलीची अशी सॉफ्ट आणि छान दिसते ना. हे बघा, आहे की नाही यम्मी. तर नक्की ट्राय करा. उन्हाळ्यामध्ये चपात्या करायच्या ऐवजी मी तुम्हाला मागच्या वेळी घावण दाखवले, आता तुम्हाला मी अप्पम दाखवले. हे नक्की ट्राय करा, आणि तुम्हाला आवडेल पण चेंज म्हणून. आणि मी तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही दाखवले अप्पम. तर आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय. टेक केअर.